तर बघा तुम्हाला नाही का रनिंग करताना दम नाही लागला पाहिजे, त्यासाठी नाही का एका हप्त्याचा नाही का जो काही वर्कआउट आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर बघा हा तुम्ही नाही का कंटिन्यू करू शकता, म्हणजे 2-3 महिन्यापर्यंत तुम्हाला जोपर्यंत असं वाटत नाही की आपला नाही का दम हा चांगल्यापैकी जिरतोय किंवा आपल्याला दम लागत नाही, तोपर्यंत तुम्हाला ही एक्सरसाइज करायची। तर बघा आता सोमवार, समजा तुम्ही नाही का सोमवारी ग्राउंडला गेले, त्या दिवशी तुम्हाला नाही का 5 ते 6 किलोमीटर नाही का लॉंग रन करायचं आहे। कसं आता तुम्ही नाही का जस्ट सुरुवात केली रनिंगसाठी आणि तुम्हाला पहिल्याच दिवशी म्हणजे तुम्ही उतरले तर तुम्ही साहजिकच आहे दम लागणार म्हणजे लागणार, पण तुम्हाला काय करायचं आहे की 5 ते 6 किलोमीटर आहे ते नाही का कंप्लीट करायचं आहे। म्हणजे तुम्ही मध्येच थांबले तरी चालेल। आता समजा तुम्ही 5 किलोमीटर घेतलं, समजा 5 किलोमीटर जाणार आहे तर 5 किलोमीटर रनिंग कसं एकदम स्लो करायचं, म्हणजे एकदम स्लो पण नाही आणि एकदम फास्ट नाही, म्हणजे मीडियमला तुम्हाला धावायचं आहे किंवा रन करायचं आहे। तर त्यामध्ये बघा समजा तुम्ही 2 किलोमीटर गेले आणि तुम्हाला दम लागला, खूप दम लागला, त्यावेळेस काय करायचं 100-200 मीटर नाही का हे चालत चालत जायचं आहे आणि पुन्हा जे आपलं टार्गेट आहे 5 किलोमीटरचं त्यासाठी तुम्हाला धावायचं आहे। तर अशाने काय होईल तुम्हाला नाही का जी काही बॉडी तुमचे अशाने काय होईल जी तुमची बॉडी आहे तिला नाही का सवय लागेल रनिंग करण्याची, धावण्याची। नेक्स्ट बघा आता दुसऱ्या दिवशी ते मंगळवार आहे, मंगळवारी तुम्हाला काय करायचं 400 मीटर, आता समजा 400 मीटरचा ट्रॅक आहे, हा 400 मीटरचा ट्रॅकचे तुम्हाला नाही का रिपिटेशन मारायचे। रिपिटेशन म्हणजे काय पुन्हा पुन्हा तीच क्रिया करणे। तर असे तुम्ही नाही का 10 वेळेस करू शकता किंवा सुरुवातीला तुम्ही 4, 5, 6 वेळेस असे हे रिपिटेशन मारू शकता। तर मग त्यासाठी काय करायचं तर रिपिटेशन मारताना तुम्हाला लावायचा आहे टाइम। तर बघा सुरुवातीला काय करायचं 2 मिनिटाचा टाइम जरी लावला तरी चालेल, एक 400 मीटर मारण्यासाठी 2 मिनिटं, तर 2 मिनिटं टाइम लावायचा आणि 400 मीटरचा हा ट्रॅक कंप्लीट करायचा आहे तुम्हाला। आणि मध्ये नाही का तुम्हाला 1 मिनिटाचा गॅप घ्यायचा आहे आणि पुन्हा धावायला सुरुवात करायची। 1 मिनिट किंवा तुमच्या हिशोबाने तुम्ही जास्त पण वेळ घेऊ शकता, जोपर्यंत तुम्ही असं रिकवर होत नाही, तुमचा थकवा जात नाही तोपर्यंत। आणि नंतर तुमचा नाही का जसे जसे तुम्हाला सवय लागेल त्या तसं तसं तुम्ही नाही का हा 400 मीटरचा जो काही टाइम आहे तो कमी करू शकता, म्हणजे 1 मिनिट 10 सेकंदात तुम्हाला हा ट्रॅक कंप्लीट करायचा आहे। नेक्स्ट बघा आता बुधवारचा दिवस आहे, तर बुधवारी काय करायचं स्लो फास्ट रनिंग करायची आहे, बरोबर। तर स्लो फास्ट म्हणजे कसं आता समजा 400 मीटरचा हा ट्रॅक आहे, 400 मीटरचा ट्रॅक आहे, त्याच्यामध्ये काय करायचं सुरुवातीचं 50 मीटर नाही का तुम्हाला स्लो धावायचं आहे, म्हणजे स्लो रनिंग करायची। त्यानंतर पुन्हा जे 50 मीटर आहे ते तुम्हाला फास्ट धावायचं आहे, पुन्हा तुम्हाला नाही का स्लो धावायचं आहे, पुन्हा फास्ट, पुन्हा स्लो, पुन्हा फास्ट असं धावायचं आहे। ज्याप्रमाणे आपण 100चा शूट मारतो त्याप्रमाणे तुम्हाला हे 50 मीटर फास्टमध्ये धावायचं आहे आणि जे 50 मीटर स्लो आहे ते थोडं तुम्हाला नॉर्मल घ्यायचं, म्हणजे तुमची बॉडी रिकवर करायची, पुन्हा फास्ट करायचं, पुन्हा स्लो, पुन्हा फास्ट अशा पद्धतीने। नेक्स्ट बघा मग गुरुवारचा दिवस, आता गुरुवारच्या दिवशी काय करायचं 7 किंवा 8 किलोमीटर तुम्हाला लॉंग धावायचं आहे, बरोबर। यामध्ये तुम्ही थोडं सुरुवातीला कमी जास्त करू शकता, 5 किलोमीटर सेम ह्या पद्धतीने जरी घेतलं तरी चालेल, काही अडचण नाही। त्यानंतर बघा 100 मीटरचे नाही का तुम्हाला 4 ते 5 राऊंड नाही का मारायचे, तर मग 100 मीटर म्हणजे सुरुवातीला त्याला पण तुम्ही टाइम लावून या ठिकाणी धावू शकता, ठीक आहे। नेक्स्ट बघा आता शुक्रवारी काय करायचं 300 मीटरचे नाही का तुम्हाला 10 राऊंड मारायचे। आता समजा हा 400चा ट्रॅक आहे, त्यामध्ये तुम्ही 300 मीटर तुम्ही धावायचं आहे आणि हे शेवटचं 100 मीटर जे आहे ते स्लो चालायचं, थोडं रिलॅक्स करायचं, पुन्हा 300 मीटर धावायचं, ठीक आहे। तर याला पण तुम्ही टाइम लावून एक तुमचा नाही का टाइम सेट करायचा, समजा नाही का या ठिकाणी तुम्ही 1 मिनिट आहे तर 1 मिनिटाचा टाइम लावायचा आणि एवढं 300 मीटर धावायचं आणि त्या टायमात येण्याचा प्रयत्न करायचा, असे तुम्ही 10 रिपिटेशन करायचे आहे। नेक्स्ट बघा आता शनिवारच्या दिवशी काय करायचं बाकीचे हे जे वर्कआउट आहे त्यापैकी कुठलाही करायचं नाही, तर मग काय करायचं जी काय समजा टेकडी आहे, जर तुमच्या ग्राउंडच्या आसपास जर टेकडी असेल तर टेकडी चढायची, ती बी नाही का रनिंग करत स्लो रनिंग असं, ज्यावेळेस समजा जसा उतार चढ होईल त्या हिशोबाने तर ही टेकडी चढायची। त्याचबरोबर पायऱ्या वगैरे असेल तर ह्या पायऱ्या मारायच्या, किंवा ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडे जर अवेलेबल नसेल तर तुम्ही काय करायचं स्लो फास्ट, जे काही आपलं बुधवारच्या दिवशीचा जो काही शेड्यूल आहे स्लो फास्ट, तर तो स्लो फास्ट तुम्हाला करायचा आहे, हे जर अवेलेबल नसेल तर। आणि रविवारचा दिवस जे संडेचा दिवस आहे, समजा तुम्ही बॉडी रिलॅक्स करायची किंवा वॉर्मअप करायचं फक्त नॉर्मल आणि बॉडी स्ट्रेचिंग करायची, किंवा तुम्ही स्विमिंग वगैरे जर अवेलेबल असेल तर स्विमिंग करायची, त्यामध्ये पूर्ण बॉडी तुमची ही रिलॅक्स होते, किंवा नॉर्मल नाही का एक्सरसाइज तुम्हाला करायची आहे।
तर हा शेड्यूल जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला जे काही दम लागतो रनिंग करताना तो तुम्हाला लागणार नाही, म्हणजे तुमच्या बॉडीला नाही का एक चांगल्यापैकी नाही का सवय होऊन जाईल हे की नाही. तर बघा मित्रांनो, सगळी गोष्ट ही नाही का प्रॅक्टिसची असते. कोणीही एका दिवसात नाही का हुसेन बोल्ट वगैरे बनत नाही तर, किंवा मिल्खा सिंग बनत नाही तर त्याला नाही का सरावच लागतो. कोणीच नाही का डायरेक्ट कुठून आईच्या पोटातून शिकून आलेलं नसतो, तर ते नाही का आपल्याला नाही का शिकावं लागतं, सरावातून करायचं असतं. म्हणून नाही का डेली प्रॅक्टिस केली तर आपला जो काही दम लागण्याचा प्रॉब्लेम आहे तो नक्कीच सॉल्व्ह होईल. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया अशाच आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.